या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे। दरम्यान एक महत्त्वाची बातमी मराठवाड्यातनं, कारण मराठवाड्यामध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाहीये। अनेक भागांमध्ये पिकं पावसाच्या प्रतीक्षेत आहेत आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई सुद्धा कायम आहे। परिस्थिती इतकी गंभीर आहे की आजही विभागातील अनेक गावांना तब्बल 428 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय। मात्र याच काळात नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानं चित्र पालटलं। गोदावरी नदीला पूर आला आणि त्याचा थेट फायदा मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाला झाला। धरणाचा पाणीसाठा 62% पोहोचला, त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे। मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झालेला नाहीये। अनेक ठिकाणी दुबार पेरणीसारखं संकट आहे आणि शेतकरी हवालदिल आहे। अशात एक सुकवणारी गोष्ट म्हणजे जायकवाडी धरण 62% भरलेलं आहे। गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला, गोदावरीला पूर आलं आणि त्यामुळे हे नाशिकचं मधल्या पावसामुळे हे चित्र आपल्याला जायकवाडीचं पाहायला मिळतंय। मराठवाड्याची तहान भागवणारं जायकवाडी धरण म्हणून ओळखलं जातं आणि या जायकवाडी धरणावर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल आणि आणखी काही नगर परिषद नगरपालिकेचा पाणी पुरवठा पिण्यासाठी केला जातो। सोबतच याच जायकवाडी धरणामुळे संभाजीनगरच्या तब्बल 4 MIDCला पाणी पुरवठा केला जातो आणि हे पाणी पुरवठा जो आहे तर या जायकवाडी धरणातून थेट या सगळ्या वसाहतींना आणि MIDCला केला जातो। एकंदरीत मराठवाड्यात सध्या 428 टँकर सुरू आहे। लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि जालन्यामध्ये परिस्थिती भयावह पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागल्याचे चित्र सध्या नजरेस पडतंय आणि अशा परिस्थितीत जायकवाडी धरण यावेळेस भरेल की नाही अशी सगळ्यांचं लक्ष याकडे लागलं होतं आणि जायकवाडी धरणाचा पाणी साठा मोठ्या प्रमाणात कमी होत होता। अशात नाशिकमधल्या जोरदार पावसामुळे मोठी आवक सुरू झाली आणि जायकवाडी धरण आत्ता या घडीला 62% भरलेला आहे। अजूनही 65,700 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे आणि पुढच्या 2 दिवसात हे धरण 70%च्या घरात जाईल। एकीकडे मराठवाडा यंदा अल निनोच्या संकटामुळे दुष्काळाच्या छायेत आहे आणि अशावेळी पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होण्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे। मात्र नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे कुठेतरी मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्यामुळेच अशा परिस्थितीत देखील जेव्हा मराठवाडा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करतोय त्यावेळी हे चित्र मराठवाड्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत काय तर जरी मराठवाड्यात दुष्काळ असला किंवा परिस्थिती गंभीर असली तरीही सध्या तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे असं म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, जायकवाडी, छत्रपती संभाजीनगर।